हो, चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अगदी उसळी घेतोय. धाव इथे एक मिळेल. बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू गोशांकी क्षेत्रात गेला एका धावेसाठी. हॅलो, संदेश शिर्के कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. संदेश शिर्के. इथे वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर दिलं देऊ शकला नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. तीन धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4. चांगलं रोखलंय गणेश मोरे यांनी गोलंदाजी करत असताना. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक. वेग फार होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. चेंडू शरीराचा वेध घेतोय. कॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गिरक्या घेत असताना यष्टीरक्षक हा चेंडू उचलून फेकी करतोय. धाव मिळणार नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. अगदी गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये खेळाडूंना बांधून ठेवलं या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मधला पॉवर प्लेच्या षटकातील हा लास्ट बॉल. इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. धावा चांगल्या मिळतील. चेंडू गेलाय 1 बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. सात धावा धावफलकावरती. इथे हा फटका फासलाय की काय क्षेत्ररक्षक पाठमोरा करेल, परंतु चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धाव तिथे मिळते 1. 8 धावा धावफलकावरती. रवी मोरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू चांगला होता. उसळी घेणारा होता. टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडूनी जास्त उसळी घेतली. चला अगदी स्लोली मॅच चालू आहे. मॅच थोडी स्पीडली चालू ठेवायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आजच्या दिवसामध्ये वेळ आपल्याला फारसा वाचवायचा आहे. इथे वेग तर फार होता, परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंच महेशजी मिसाळे सर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. इथे देखील दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट +1. आता मोफतच्या 2 धावा मिळतील. 11 धावा धावफलकावरती.
पहिला चेंडू तर आपल्याला चांगला पाहायला मिळाला, त्यानंतर गोलंदाज दिशा भरकटलाय. आता दिशा शोधण्यामध्ये कुठेतरी व्यस्त झालाय. दिशा शोधावी लागेल योग्य टप्प्यावरती, योग्य लेंथ वरती हा चेंडू अधळावा लागेल, हा चेंडू फेकावा लागेल. जिथे अवांतर धावा खर्च होत आहेत त्या अवांतर धावा रोखाव्या लागतील. हलक्या हाताने इथे दिशा दिली, बॅटचा फेस ओपन झाला अगदी लास्ट मोमेंटला, जिथे संधी मिळवून जाते सिद्धेशला. एक धाव मिळाली. इथे स्क्वेअर कट केलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगला, डेंजर एंडला होता थोडासा, परंतु चांगली धाव इथे, चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेगाने एक धाव पूर्ण झाली. 13 धावा धावफलकावरती, 13च्या घरामध्ये धावफलक पोहोचलाय. ओव्हर नंबर 2चा खेळ चालू आहे. 3 चेंडू झालेत आतापर्यंत, अजूनही 3 चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक असतील. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, हा चेंडू शरीराचा वेध घेतोय, गती परिवर्तन, स्पेस चेंज केला गोलंदाजाने, चांगली गोलंदाजी. आता निर्धाव चेंडू यायला सुरुवात झाली. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव इथे मिळेल एकच. 14 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये. जरी अवांतर धावा आल्या तरी मात्र चांगले चेंडू देखील तितकेच पाहायला मिळाले. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे, चांगला प्रयत्न, डेंजर एंडला फलंदाज. पहिल्या विकेटचं इथे पतन होईल. लक्ष नव्हतं संदीप यांचं, कॉलिंग चांगलं नव्हतं, कम्युनिकेशन कुठेतरी बिघडलं आणि पहिल्यांदा पाठीमागे जावं लागतंय. पहिला गडी इथे बाद होते. पहिल्या विकेटचं पतन होत असताना संदीप यांना केला जातोय चले जावचा इशारा. संदीप बॅक टू द डग आउट. चौदा धावा धावफलकावरती. टीम सिद्धेश्वर 11 डावरी, आपला प्रतिनिधी अथवा आपला संघनायक पाठवा. या स्पर्धेची एक गोड ओळख म्हणून सन्मान चिन्ह आपल्याला दिलं जाईल, ते स्वीकारा. किरण मोरे बॉलिंग ट्रॅक वरती. इथे दिशा दिलीये, धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. इथे हा फटका फसलाय, स्वतः गोलंदाज चाललाय. इथे मात्र पुन्हा एकदा कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही. गोलंदाजाने आवाज दिला होता, गोलंदाजाने इशारा केला होता, गोलंदाज मात्र चेंडूच्या खालती पोचला देखील गेला होता, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय, गोलंदाजाला धडकतोय आणि हा चेंडू मात्र जमिनीवरती आदळतोय. कॅच ड्रॉप, त्यानंतर आलेली एक धाव धावफलकावरती जोडली जाते. धावफलक 15च्या घरात आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न, हा चेंडू शरीराचा वेध घेतोय, धाव इथे मिळणार नाहीये. सरळ बॅटने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, फेकी होते. इथे देखील एकच धाव मिळेल. अगदी एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसवला जातोय. एक चौकार आलाय, त्यानंतर मात्र मोठे फटके थांबलेत. सोळा धावा धावफलकावरती. हा फटका फासलाय. आता मात्र इथे कॉलिंग चांगलं आहे.
क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. कव्हरला मात्र शॉर्ट कव्हरला ही झेल पकडली जाते. चांगली झेल इथे संपन्न झाली. यशस्वी झेल आपल्याला पाहायला मिळाली. प्रेमला मात्र माघारी जावं लागतंय. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये. पुढून सरसवायचा होता खोलवर टप्प्याचा हा बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. पुन्हा एकदा इथे एकच धाव मिळेल. अगदी एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसवत असताना 3 षटकांच्या धाव फलकावरती धावा जोडल्या 17. 3 गडी बाद संघ श्री गणेश 11 मांगडेवाडी. शरद मोरे पहिलाच बॉल इथे आपण पाहतो तर दिशा खराब आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. थोडासा कमी गतीचा होता. लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलाय सरळ दिशेत. क्षेत्ररक्षक आहे. इथे धावांसाठी धाव करावी लागेल. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा घ्याव्या लागतील. 2 धावा बनवू शकतात. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये करावं लागेल. अगदी शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आणि पाहिलं तर स्कोर कुठेतरी थोडासा लो आहे. इथे चेंडू बॅटला ब्रश झाल्यानंतर डी झोन मध्ये जातोय. 19 धावा धाव फलकावरती. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर कुठेतरी वळण घेतलं, काठा बदलला. इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. टप्प्याची वाट पाहिली जाते. 1 टप्पा चेंडू उचलून फेकी करेपर्यंत इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. बॅकअप नाहीये. बॅकअप अगदी उशीर येतोय. बॅकअप चेंडू सोबत खेळत असताना तिसऱ्या धावेसाठी जागा सोडले. एकीचं रूपांतर दुसरी मध्ये आणि दुसरीचं रूपांतर तिसरी मध्ये अशा 3 धावा इथे पूर्ण झाल्या.
पुढे सरसवायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, हा फटका फसलाय आणि चेंडू हातावरती टप्पा घेतोय आणि टप्पा घेतल्यानंतर जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी नशिबाने मिळालेल्या या 6 धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत. षटकार येतोय. शेवटचा बॉल, इथे काय घडतंय? शेवटच्या चेंडूवरती धावचेच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. टार्गेट इथे सेट झालंय. 29 धावा धावपलकावरती जोडल्या आणि 30 धावांचं टार्गेट सेट झालंय. शिवप्रतिष्ठान मानगाव या संघाला 30 धावा बनवायच्या आहेत. 30 धावांचा पाठलाग करावा लागेल. चेंडू असेल तुमच्याकडे 24, तुम्हाला मिळवायचे आहेत 30. चला पण लगेच मैदानाच्या बाहेर या. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे टीम मांगडेवाडी. चला मानगाव संघ लगेच आपले बॅटर पाठवा. चला टीम मांगडेवाडी, आपण जास्त वेळ घेताय प्लीज. क्षेत्ररक्षण सजवा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत संजय आणि नवनाथ. अगदी दोन्ही खेळाडूंचा जर्सी नंबर एकच आहे, 18-18. संजय आणि नवनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती नवनाथ आणि नॉन स्ट्राईकिंग वरती संजय, असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत.
चला मॅचला होईल सुरुवात. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 30 धावांचा पाठमोरा करत असताना नवनाथ आणि संजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील पहिलाच बॉल इथे हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला टप्प्याची वाट पाहते. वन बाउन्स गॅदर फेकी होते. धाव इथे एकच मिळते. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांता. डॉट डिलिव्हरी. अगदी नाटोशी गावचं भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. जानाई ज्योतिबा चषक. जानाई ज्योतिबाच्या आशीर्वादाने ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते. ओहो जोरकस मारायचा प्रयत्न. इथे बॅटची कडा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन. पहिला गडी बाद. संजय बॅक टू द डगआउट. गणेश मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जानाई ज्योतिबा चषकाचं पर्व पहिलं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये पर्व पहिलं आणि दमदार सर्व आयोजन अगदी दमदार पद्धतीने आतापर्यंत यशस्वी चालत आले. यशस्वी वाटचालीवरती वाटचाल करत आहे हे दमदार आयोजन. आणि अगदी नाटोची गावावरून प्रवास करत असताना नवी मुंबईच्या पटलावरती आपल्या नावाची वेगळी छाप सोडत असताना 2 दिवसीय ही स्पर्धा जानाई ज्योतिबा चषक अगदी दमदार चाललंय. त्याचबरोबर आदरणीय अमितदादा डांगळे यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. खूप प्रयत्न राहिले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांचे कालच्या दिवसामध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न राहिला. थोडासा मागे राहते चेंडू पासून. इथे आणखीन एका विकेटचं पतन होतंय. धावेंसाठी धाव करत असताना अतिघाई संकटात घेऊन गेली. जिथे एक धाव झाली होती दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. अगदी वेगाने फेकी झाली आणि गोलंदाज तितका चालाक आहे. त्वरित हा चेंडू यशांवरती धळला गेला आणि जसा गणेश मैदानाच्या आतमध्ये गेला तसा मात्र मैदानाच्या बाहेर देखील यावं लागतंय. परतीचा प्रवास करावा लागतोय अगदी जड पावलाने. दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. अरुण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वप्नीलची आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव आले. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल भिरकावून दिलाय काव कॉर्नर रिझन मध्ये. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. परंतु पंचांचा इशारा अजूनपर्यंत खेळाडूंनी पाहिलेला नाहीये. इथे फलंदाज होईल बाद. नवनाथ यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. धन्यवाद डीजे. दोन धावा धावफलकावरती. किशोर न्यू बॅटर फलंदाजीसाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
शेवटचा बॉल इथे मात्र किशोर यांच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक थांबवलाय. धाव मिळणार नाहीये. शेवटचा बॉल येतोय निर्धाव. षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावपलकावरती जोडल्या. 2-3 गडी बाद संघ शिवप्रतिष्ठान मानगाव. शिवप्रतिष्ठान मानगाव संघ कुठेतरी आपण पाहिलं तर बॅटिंग लाईनअप पूर्णपणे ढासळलाय. जिथे मात्र एका खेळाडूला जबाबदारी स्वीकारावी लागेल. एका खेळाडूला संघाच्या जबाबदारीचं ओझ खांद्यावरती घेऊन चौकार षटकार आता मात्र खेचावे लागतील. लक्ष अजूनही जवळ आहे. लक्ष गाठायचं असेल तर इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. अजितदादा पवार एक दिलदार व्यक्तिमत्व, डॅशिंग व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस यांचं इथे शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम. विजय बॉलिंग ट्रॅक वरती. इथे चुकी होते. चुकी झाल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जागा सुटले. 2 धावा मिळाल्या. चार धावा धावपलकावरती. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. शरीरापासून थोडासा लांब ठेवला फलंदाजापासून थोडासा लांब ठेवला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. पाचच्या घरामध्ये धावपलक. 5 धावा धावपलकावरती. इथे हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. तिथे प्रयत्न करतील. सेकंड बाउन्सला हा चेंडू गॅदर करायचा होता. इथे गॅदर झालाय आणि 1 धाव त्याच्यावरती पूर्ण झाले. 6 धावा धावपलकावरती. अजूनही 24 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चांगला बॉल अजून एक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आणि 5 चेंडूंचा इथे खेळ झाला. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी विजय यांची. पुढे सरसवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगली झेल इथे पकडली जाते. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्ररक्षण तैनात.